यंदा चांगला पाऊस पडेल अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामामध्ये 204 लाख मेट्रिक टन शेतीचं उत्पादन होणार असल्याचा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। तसंच शेतीमध्ये गुंतवणूक वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी खरीप हंगामाचा आढावा घेतला आणि त्यानंतर ते बोलत होते। शेतीच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून दरवर्षी 5,000 कोटी रुपये गुंतवणुकीच्या माध्यमातून, हे केवळ मदत म्हणून नाही, रिलीफ अँड रिहॅबिलिटेशन नाही, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे। आजच जवळपास 1,000 कोटीचे 1,51,000 शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीनं यादीला आम्ही मान्यता दिलेली आहे। आता फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर आमच्या पोर्टलवर ते जशी मागणी करतील त्या हिशोबाने त्यांना त्या ठिकाणी अर्थातच फंड्सच्या उपलब्धतेप्रमाणे त्या वस्तू मिळतील। 4 लाख मेट्रिक टनाचं जे आपण लक्ष्य या ठिकाणी ठेवलेलं आहे, हे आत्तापर्यंतचं म्हणजे या वर्षीचं आपलं 1.87 झालेलं आहे। तर त्या तुलनेमध्ये त्याच्याही पेक्षा जास्त हे लक्ष्य आपण यावर्षी ठेवलेलं आहे। आणि चांगला मान्सून झाला तर नेहमी आपला कृषी विकासाचा दर चांगला असतो, आपली उत्पादकता चांगली असते, त्यामुळे अधिक उत्पादकता कशी मिळेल हा प्रयत्न आपला चाललेला आहे।